लिफ्ट देतस माका ते जाऊचा बाजारात. आज आहे आपल्याकडे चिकन वडे. वड्याचं पीठ मळून घेते, मस्त कोंबडी वडे खाऊया. अजून सगळी कांदा भांडी आतमध्ये अजून आहे. आणते काय खाली झाली असेल तर आणते वा, ती वा. पण. तर आम्ही आता बाजारात जायला निघालोय आणि इतकं ऊन आहे, आम्हाला वाटलं कोणतरी लिफ्ट मिळेल किंवा एखादी रिक्षा येईल, पण भर रस्त्यात कोणच लिफ्ट द्यायला किंवा रिक्षा देखील येत नाही आहे. आम्ही चालतोय, तुम्ही बघू शकतात पूर्ण रस्त्यावरती कोण नाही आहे आणि ऊन पण भरपूर आहे. तर बघूया आता थोड्या वेळात बसचा पण टाइम झालाय. आम्ही विचार केलेला आता ऊन पण एवढं आहे ना, बापरे. आम्ही विचार केलेला की बसच्या आधी जाऊया, म्हणजे कसं रिटर्न येताना तीच बस आपल्या इथून रिटर्न येते. तर आम्ही विचार केला आता चालत जाऊ आणि मग रिटर्न बसने येऊया, पण आम्ही जाईपर्यंतच बसचा टाइम झालाय. आता बघू, बस पण येणार आता. पण यांना हात दाखवून बघूया थांबतात का. कसं चालायचं तर लोक आपल्याला लिफ्ट देतील. असं म्हातारा ते बाबा लिफ्ट देतस माका ते जाऊचा बाजारात. आम्ही मगासपासून भरपूर जणांना हात दाखवली पण कोण लिफ्टच देत नाही आहे. आणि आता समोर एक आजी होती, तिला समोरून लिफ्ट मिळाली. तर आता ही म्हणते की आपण असं म्हाताऱ्यांसारखं चालूया. बाबा बाई सोडतस माका हा थंयच जाऊचा बाजारात. हा हा चला. दमलो, शाप दमलो चालून चालून. हो आता बस पण येईल 11ला, ती आमच्या इथून जाते आणि इथे येईल आता थोड्या वेळातच. पोचलोय आम्ही बाजारात. आता पटकन पटकन बाजार करू कारण की बस पण आली आहे आमची. आता जस्ट बस गेली आणि ती 5 मिनिटात रिटर्न येईल. आम्हाला 5 मिनिटात बाजार करायचा. चल माझी चला चिकनवाला पाठी राहिला. हा चिकन घेऊया. चिकन घेते तोपर्यंत पुढे जाऊन बाकीचं सामान घेऊन येते. लहानपणीची आठवण. गावी आलो का आम्ही हमखास पेप्सी. मस्त. तर आमचा बाजार आता करून झालाय. आम्ही आता बसनी घरी चाललोय. आमचा स्टॉप आलाय, आता आम्ही उतरतोय. हो हो चला आम्ही फायनली उतरलोय. मानसी दरवाजा बंद कर. आणि आपली लालपरी चालली. ॲक्च्युली आम्ही थोडं पुढेच उतरवलं आम्हाला, कारण की स्टॉप आहे एकदम तिथे पुढे, पण आम्ही आमच्या घराकडे बस थांबवतो. मानसी दमायला झाला ना चालून. येताना मस्त 2 मिनिटं झाले, जाताना किती मिनिटं चालतं, पाऊण तास जवळजवळ चालतच आहे. तसं आमच्या घरापासून जो पोई विरण बाजार आहे तो 1.7 किलोमीटर आहे टोटल, आणि पाऊण तास लागला आम्हाला चालत जायला. तर आता बसनी आलो तर 2 मिनटं पण नाही लागली. पण झालं, आपल्याला जो बाजार करायचा होता तो घेतला आहे. आणि मानसीने खायला पण घेतला आहे, कोकम सरबत घेतलं आहे आम्ही. आता बघूया घरचे काय करताय. घरी काय नाही का बारीक सारीक कामं चाललेली. मम्मी तर आमच्याकडे अशी कुकारी मारून बोलवतात. कुठे लांब असेल तशी कुकारी घातली का समोरच्या माणसाला समजते. थोडी पुढे गेली बस. आलो बाजार करून. सरबत आणि पेप्सी आणली. जमायला झालं. आता पटापट जेवणाला लागतो आम्ही लोक. मिक्सर लावायला दिलेला. पप्पा काय झालं इकडे? पाणी पडलं. कसं काय? पाय लागलं, वायर इकडे करत होतं. वाह. चला तर आपण बघूया आज आपल्याकडे स्पेशल काय बनतंय जेवायला. मम्मी आजचा मेन्यू काय आहे ग? आज आहे आपल्याकडे चिकन वडे. चिकन वडे करायचे आज. गावाला येऊन चिकन वडे खाल्लात नाही तर काय खाल्लात तुम्ही? मानसी तू काय करतेस? मी वड्याचं पीठ मळून घेते, मस्त कोंबडी वडे खाऊया. ओ भारी, आज बेतच आहे आपल्याकडे मस्त. मम्मी चुलीवर काय ठेवलंय? चुलीवर चिकन ठेवलंय, शिजत ठेवलंय चिकन. दाखव जरा, ढाकण बाजूला काढ, आपल्या व्ह्यूअर्सला बघू दे. हे चिकन बिना पाण्याचं आहे बघा, कसं पाणी सुटलंय चिकनला. बघू शकता तुम्ही, अजिबात पाणी नाही घातलेलं मी. चिकन आपलं छान प्रकारे शिजलंय
आणि आता वड्याची तयारी सुरू आहे. मानसी वडे करते आणि थोड्याच वेळात आपण जेवायला घेऊ. मस्त कोंबडी वड्याचा बेत आहे आज. आता ढाकण मी याच्यावरचं काढलेलं आहे, तर बघू शकता असं चिकनला मस्त कलर आलेला आहे. छान दिसतंय का मम्मी? एकदम तोंडाला पाणी सुटलं. छान झालंय. असं सुकं व्हायला पाहिजे. त्यात नंतर आपण वाटप टाकूया. मम्मी आता ना मला 2 पीस चिकनच्या साईडला काढून दे. आणि तुम्ही पण चिकन जेव्हा शिजतं तेव्हा असे साईडला फोडी घेऊन खातात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मगाशी बाजारातून पेप्सी घेऊन आलो होतो. खूप गरम होत आहे दुपारचं, तोपर्यंत पेप्सी पिऊया. आणि घरी तर जेवण वगैरे सुरूच आहे. मस्तपैकी कोंबडी वड्याचा बेत आहे आज, तर थोड्या वेळात तुम्हाला ते पण बघायला मिळेल. हे घरगुती वड्याचं पीठ आहे, त्याला मी चांगलं भागून घेतलेलं. त्याचे चांगले पीठ मळून नंतर मग वडे थापायला घेऊया आपण. पहिलं चांगलं मळून घेते मी. मला आता पीठ मळून झालंय. वडे थापायला मला पान आणून दे 2 केळीची, त्याच्यावर मी चांगले वडे थापते मी. चला आपण केळीची पानं घेऊन येऊया. इथून समोरून आपण 2 केळीची पानं घेऊया. आपण आता केळीचं पान घेतलंय आणि मी मुद्दाम मोठं पान घेतलंय. पण आता मम्मी बघा बडबडणार आहे आपल्याला, कारण की एवढं मोठं पान कशाला आणलं असं बोलणार आहे ती. पण मी म्हटलं एकच पानामध्ये 2 काम होतील. तिने खरं तर 2 पानं आणायला सांगितलेली, पण आपण एकच घेतलंय. बघूया. हे आपलं घर. बघूया मम्मी काय बोलते. मम्मी एकच मोठा पान आणलं का डायरेक्ट? अरे एवढं मोठं पान काय त्याच्यात जेवायचंय की काय केळीच्या पानात? बघितलं, मी मगाशी सांगितलेलं मम्मी पडपडणार. मम्मी आता काय करतेस? वड्यासाठी तेल काढते, कढई ठेवते चुलीवर. वड्याची प्रोसेस आता सुरू झाली आहे, तर त्याला तुम्हाला दाखवतो. मम्मी अशी छान वडे थापते. मम्मी केळीच्या पानावरती का थापतात वडे? केळीच्या पानावर थापली तर वडे चिटकत नाही खाली. ओके. काही जण प्लास्टिकच्या कागदावर थापतात. आता आपण गावात आलोय म्हणून केळीच्या पानावर थापतोय. आणि आपण खाली त्याला तेल लावतो ना? तेल लावलंय खाली. ठीक आहे. आणि आमची बहिणाबाई वडे तळताना असं टम्म फुगलंय. छान एकदम. मानसी किती रुपये प्लेट? चिकन वडे 120 रुपये. स्वस्त आहे. स्वस्त आहे चिकन वडे, स्वस्त. 120 रुपये प्लेट. पण त्याच्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. कुठे यावं लागेल मानसी? तुम्हाला मालवणात यावं लागेल. तर आता आमचे कोंबडी वडे तयार आहेत आणि आता आमचं प्लेटिंग सुरू आहे. आणि ह्याची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला अतुल तांबे व्लॉग्स या इंस्टाग्रामवरती बघायला मिळेल, तर ती पण जाऊन नक्की बघा. आणि आता हे इथे प्लेटिंग सुरू आहे. बघा किती छान माणसाने लावलं आहे ते. आणि आता आम्ही थोड्याच वेळात जेवायला पण घेऊ. इजानो जेवू केव्हा? कोंबडी वड्या खात आहे, कोंबडी वडे. मानसी कसे झाले? एकदम मस्त मस्त झालंय. छानच झालंय. कसे आले बाबा? मस्त आहे ना एकदम. आता तुम्हाला मी दाखवते दादा काय करताय ते. दादा काय चाललंय? भांडी घासतोय. का आज तू? चिकन वडे केलेले मम्मी आणि मानसीने मिळून, तर मग आता त्यांना थोडीशी मदत म्हणून मी भांडी घासून देतोय. वा वा, चांगलं असंच कर. ती पण घासावं. ही बघ. अजून सगळी काढ ना भांडी आतमध्ये अजून आहे आणते, ती. काही खाली झाली असेल तर वा आणते ती वा. पण. ते जराशी घासून द्यायला लागलं तर सगळीच घासून घ्यायला लागले माझ्याकडून. ते असं असते, बोट दिले ना का हात धरायला येतात. मजा येते मला बघून तुला असं. चल आता पटापट घास भांडी चल.